मार्केट विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बँक निफ्टी, निफ्टी ॲनालिसिस, सेन्सेक्स ॲनालिसिस सोबत गोल्डमध्ये आपण कशाप्रकारे प्लॅन करू शकतो आणि क्रिप्टोमध्ये ॲनालिसिस कशाप्रकारे करू शकतो. तर त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आणि जर का तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलला व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करायला विसरू नका. चला तर आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन बिलकुल पण नाही आहे. तर प्रिव्हियस डेजमध्ये आपण स्टडी जे केलं होतं, जे की आपण ॲनालिसिस केलं होतं, क्रूडमध्ये आलो आहे आपण डायरेक्टली. तर क्रूड आपण एक्सपेक्ट हेच करत होतो की लास्ट टाईमला हा स्ट्राँग सपोर्ट होता. बिकॉज इथं मल्टिपल कन्सॉलिडेशन नंतरनं एक ब्रेकआउट आला होता. आता फर्स्ट अटेम्प्टला यायला आहे, तर इथं जर का तुम्हाला फेक ब्रेकडाऊन बघायला भेटला, तर रिव्हर्स व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण की हे इझिली तुटणार नाही आहे. हे इझिली तुटणार नाही आहे आणि त्याच्या प्रकारे इथं जर का बघायला गेलं, तर इथून शार्प डाउनसाइड येत होता आणि कालच्या वेळी पण आपण डिस्कस केलं होतं, की हे खाली गेलं असं मला वाटत नाही आहे. हा रिव्हर्स जाऊ शकतो आणि सिमिलर ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल मोमेंटम बघायला भेटते. ठीक आहे. तर जर का तुम्ही कालचा व्हिडिओ जर का बघितला असाल, तर तुम्ही त्यामध्ये पण बघू शकता. जर का बघितला नसाल, तर तुम्ही त्यामध्ये बघू शकता. YouTubeला आहे तो. ओके, तर तिथं आपण डिस्कस केलं होतं, की ही प्राईस ॲक्शन कशाप्रकारे स्मूथली काम करू शकते. आता आता काय दिसतंय, तर आता सिंपल याच्यामध्ये इथे गॅप पेंडिंग आहे. ओके, अपसाईडला हा गॅप पेंडिंग आहे. आता आज इव्हेंट आहे. तर आज रात्री 11:30-12च्या आसपास काय इव्हेंट आहे, फेड इंटरेस्ट रेट डिसिजन. तर एक्स्पेक्टेशन आहे, की रेट कट नाही करतील, पण त्याच्यामध्ये जर का काही रेट कट केला किंवा रेट हाईक केला, रेट कट केला, जे पण करतील त्याच्यावरती मार्केट जास्त रिॲक्ट करू शकते. सेकंड थिंग काय आहे, सेकंड थिंग मार्केट ऑलरेडी प्राईज नसते आणि सपोज त्या रिलेटेड ऑलरेडी जर का काही न्यूज आली, इव्हेंट आला, तर त्याचा इम्पॅक्ट उद्याच्या दिवशी निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये चांगल्या प्रकारे पडू शकतो आणि ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये पण पडू शकतो. तर ह्याच्यामध्ये सपोज त्यांनी आज रेट कट नाही केला, रेट कट नो चेंज केला, पण त्यांचं जे मीटिंग असते, प्रेस कॉन्फरन्स असते, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असे काही पण निगेटिव्ह गोष्टी बोलल्या, जेणेकरून मार्केटला त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो किंवा चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्या, त्याच्यामुळं त्याचा मार्केटवरती इम्पॅक्ट पडू शकतो. तर मार्केट डेफिनेटली रिॲक्ट करणार आणि जर तिथं मार्केट रिॲक्ट केलं, तर उद्याच्याला आपलं मार्केटमध्ये मंथली एक्सपायरी सेन्सेक्सची आहे, तर तिथं पण रिॲक्शन भेटायचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. तर जास्त मोठा गॅप अप, जास्त मोठा गॅप डाऊनला काय करायचं आपण नंतर बघूया. पण ओव्हरव्ह्यू मी ना आत्ता तुम्हाला डिस्कस केलं. तर इव्हेंटच्या आधी थोडंसं वेट अँड वॉच केलेलं कधी पण बेटर राहू शकतं. इव्हेंट नंतर ना कशाप्रकारे आपण प्लॅन करणार आहे, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टडी करतोय. तर सिंपल इथं मार्केटसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता, स्ट्रॉंग सप्लाय होता. इथून मार्केटमध्ये फॉल आला आणि एक्स्पेक्टेशन होतं की इथे पुलबॅक घेऊ शकते कारण की व्हर्टिकल तर डाऊन येणार नाही आहे मार्केट. हा जो डाऊन साईड आहे, अगेन हा पुलबॅक आहे. आता पुलबॅक कितीपर्यंत सस्टेन करणार डिपेंड बघायला पाहिजे. इथे एक त्याला रेजिस्टन्स होता, तो रेजिस्टन्स तो मार्केट घेतोय. आता जर का सपोज इव्हेंटच्या आसपास ह्याच्यामध्ये जास्त काही मूव्हमेंट दिसायला लागले किंवा जास्त काहीतरी अनसर्टनिटी झाली, तर इथे गॅप पेंडिंग आहे. लेटली हा गॅप फिल करायला येऊ शकतो आणि गॅप फिल केल्यानंतर जर काही निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनला, देन त्याच्यामध्ये एक डाउनसाईडचा मोमेंटम पॉसिबल आहे किंवा ह्या रेंजमध्ये तो थोडासा टाईमपास पण करू शकतोय किंवा ह्या रेंजमध्ये थोडासा टाईमपास करायचे चान्सेस जास्त आहेत. जर ह्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये जास्त काही खराब गोष्टी आल्या, तरच ह्याच्यामध्ये जास्त रिॲक्शन आपल्याला बघायला भेटेल. अदरवाईज कन्सॉलिडेशन टू निगेटिव्ह हे थोडंसं आपल्याला क्रूडमध्ये बघायला भेटतंय. तर त्यानंतर आपण बघू डॉलर इंडेक्सवरती जास्त इम्पॅक्ट पडू शकतो कारण की ॲज अ रेट कटचा डिसिजन त्याचा इम्पॅक्ट ह्याच्यावरती पडणं, त्याच्या त्या साइडवेज चालला आहे आणि जसं आपण डिस्कस केलं प्रिव्हियस डेजमध्ये पण की 101.77 समथिंग जे आहे, तिथून 102 हे जे एक स्ट्राँगेस्ट रेझिस्टन्स आहे. ज्यावेळी पण इथं येईल, तर इथून डाऊन याचे चान्सेस डॉलरचे जास्त आहेत आणि जर का हा डॉलर पडला, तर इकडनं रिव्हर्स यायचे चान्सेस जास्त दिसतात आपलं गोल्डमध्ये. तर त्यासाठी आपण इथं गोल्डमध्ये काही पण प्लॅन करत नव्हतो. वेट अँड वॉच ठेवत होतो. जर का गोल्डमध्ये प्लॅन करत असाल, तर सेफ एंट्री जो आहे, तो म्हणजे ही ट्रेंड लाईन. ओके, ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास जर का आला आणि या डब्यात जर का आला, तर इथं जर का आला, इथे तुम्हाला फेक ब्रेकडाउन बघायला भेटला, तर रिव्हर्सल व्हायचे चान्सेस जास्त आहेत किंवा इथे जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह प्रायझेशन दिसला, तर रिव्हर्सल यायचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त दिसते. हा जो एरिया आहे, ह्या एरियात आणि ह्या एरियात जास्त अंतर नाही आहे. तर इथं जर का कोण प्लॅन करत असेल, तर लिक्विडेशन बिलो ह्या एरियाच्या खालती लिक्विडेशन पाहिजे. तर त्याच्यामध्ये बेनिफिट होऊ शकतो. कारण की व्होलॅटिलिटी आहे इव्हेंटच्या आधी व्होलॅटाईल गोल्डमध्ये पण खूप राहते. तर अप अँड डाऊनमध्ये तुमचे एस-एल उडतील, जर तुम्ही छोटे-छोटे एस-एल ठेवत असाल तर. जर का तुम्ही मोठ्या एस-एलने काम करत असाल, पोझिशनल प्लॅनिंग करत असाल, तर जास्त याच्यामध्ये प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही आहे. पण हे 2 एरिया आहेत, जर का लाँग प्लॅनिंग मला करायचं असेल, तर हे 2 एरियाच्या आसपास जर मला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन, फेक ब्रेकडाउन दिसला, तर मी माझ्यासाठी सिंपल ह्याच्यामध्ये लाँगचा प्लॅन करत आहे. तर सध्या वेट करतोय कारण की डॉलर इंडेक्स आपल्या फेवरमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे इथे थोडंसं मी वेट करतोय. डाऊन साईडला जर का आला, ओके, तर इथं माझ्यासाठी चांगल्या प्रकारे रिॲक्शन भेटू शकते. सेकंड थिंग जर का सपोज ह्याच्यावर सस्टेन राहिला, फॉर एक्झाम्पल मला लाँग जायचं आहे आणि
हा 41 40-80च्या वर जर का सस्टेन दिसला, तर फर्स्ट 41-20चं एक्स्पेक्टेशन आहे. त्यानंतर सेकंड आहे ते 41-60च्या आसपासचं. तर सिंपल आहे. जर का इथून खाली आलाच नाही, ओके, ह्या पॉईंटपासून खाली आलाच नाही, तर कन्सॉलिडेशन करून जर का वरती फुटला आणि इतर रिट्रेस करून जर का ह्याच्यावरती चालला, तर बारकासा स्कॅल्पिंग इथं प्लॅन करू शकतो. पण त्यानंतरनं सेकंड जे टार्गेट राहील, तर हे टार्गेट राहील. तर हे 2 टार्गेटसाठी रेडी होऊ शकतो. आज इव्हेंट आहे. इव्हेंटच्या आसपास ह्याच्यामध्ये ही मोमेंटम यायचे चान्सेस खूप जास्त दिसते. जर का खालती आला, तर ह्या एरियापासून रिव्हर्सल प्लॅनिंग करतोय. ही जी ट्रेंड लाईन आहे, पाठीमागे खूप वेळा त्याने रेझिस्टन्सचं काम केलं होतं. आता इथं सपोर्टचं काम करू शकतो. तर इथं जर का आला, ह्या एरियात माझ्यासाठी चांगल्या प्रकारे बायिंग अपॉर्च्युनिटी दिसते ॲज पर डेट, ॲज पर चार्ट. बट जर का इव्हेंटचा निकाल काय लागेल त्याच्याप्रमाणे पण थोडासा विचार करायला पाहिजे. तर 11:30, पावणे 12, 12 नंतर ना याच्यामध्ये एक मूव्हमेंट बघायला भेटेल. जर का आपल्या एरियात जर का आला, आपल्या प्राईस ॲक्शन प्रमाण जर का बसला, तर मी विचार करणार. अदरवाईज सोडून देणार. बिकॉज इव्हेंट आहे, न्यूज आहे, तर कशाला त्याच्यामध्ये जायचं. ठीक आहे. तर तोपर्यंत वेट अँड वॉच. बिफोर इव्हेंट कुठला पण ट्रेड करत नाही आहे. वेट अँड वॉच करतोय. आफ्टर इव्हेंट मी प्लॅन करणार. जर माझ्या एरियात आला, तर जर माझ्या एरियात आलाच नाही, तर सोडून द्यायचं. ठीक आहे. तर सिमिलर गोल्डसाठी पण सेमच लेवल असतील आणि ते पण एरिया सिंपल इथंच येतो, जो की 55,000च्या आसपास. ओके, 55,000च्या आसपास आणि जर का आपण ट्रेंड लाईन मार्क करायला गेलो, तर समथिंग ट्रेंड लाईन अशी काहीतरी येते, जी आपल्याला दाखवते की 54,600 पासून 55,500 ही एक रेंज आहे. ह्या रेंजमध्ये जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन रिव्हर्सल बघायला भेटला, तर गोल्ड असो किंवा सिल्व्हर असो, दोन्हीपैकी एकात प्लॅन करू शकता. दोन्ही पण घेतला, दोन्ही पण व्होलॅटाईल जास्त आहे. ठीक आहे. तर तुम्हाला तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. सेकंड जर का आपण बिटकॉइन बघायला गेलो, तर बिटकॉइनमध्ये कन्सॉलिडेशन ही ट्रेंड लाईन दिसते आपल्याला, जसं की हे असं काहीतरी वर्कआउट दिसतंय. आता जर का सपोज इथून खाली यायलाच लागलं बिकॉज इथं सप्लाय होता, रेझिस्टन्स होता, तर इथून हा खाली यायलाच लागला. तर ह्यासाठी हे जे ट्रेंड लाईन आहे, हे सपोर्टचं काम करू शकते. अगेन ह्या ठिकाणी एक सपोर्ट पण आहे. हा लास्ट टाईमला इथं अटेम्प्ट पण केला होता. सेकंड समथिंग तो ह्या ठिकाणी दिसतोय, जो की 62,000च्या आसपास आहे. आता इव्हेंटचा निकाल काय लागेल त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी क्रिप्टोज असतील, गोल्ड असेल, हे डिपेंड करतंय. बट त्याच्या आसपास व्होलॅटिलिटी असू शकते. तर सेफेस्ट एरिया जो राहील, सेफ एरिया जिथं की आपण बायिंगचा प्लॅन करू शकतो, ते म्हणजे 62,000च्या आसपास. हे एक सेफ एरिया. बिकॉज लास्ट टाईमला जर का बघायला गेलं, तर इथं मल्टिपल अटेम्प्ट त्यांना सपोर्ट घेतला. तर हा एरियामध्ये पण ते सपोर्ट घ्यायचे त्यांचे जास्त आहेत. पण इथून तो कसा येतो त्याच्यावरती पण त्या गोष्टी डिपेंड आहेत. जर का इथून खूप खराब डाउन साईडला आला, तर मग सेफ एरिया अजून डाउन साईडला येऊ शकतो, जो की 60,000 ते 61,000च्या आसपास आहे. तर इकडं ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास किंवा ह्या सपोर्टच्या आसपास, म्हणजे ही जी ट्रेंड लाईन पण आली आणि ह्या साईडला सपोर्ट पण आला, ह्याच्या आसपास जर का आपला रिव्हर्सल दिसला, तर ह्याच्यामध्ये माझ्यासाठी एक चांगल्या प्रकारे अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. त्यानंतर आपण येऊया इथेरियम. इथेरियमचं स्ट्रक्चर चांगलं दिसत होतं, पण इथेरियम जो आपला आपण डिस्कस करत होतो ह्याच्या आधी पण हे स्ट्रॉंग रेझिस्टन्सचं काम कराल, तर त्याच्या आसपासच तिथं सप्लाय यायला लागलेत. इथं फेक ब्रेकडाऊन पण झाला आणि डाऊन साईडला पण यायला, तर इथं स्टिल वेट अँड वॉच. ह्या एरियात कंप्लीटली वेट अँड वॉच आहे. त्याला काय डान्स करायचं करू दे. ओके. तर फर्स्ट एरिया जो येतो, जो म्हणजे 1825, हे जे पोझिशनल्स आहेत, सगळ्या गोष्टी पोझिशनल आहेत. कुठल्या पण प्रकारे इंट्राडे नाही आहे. पोझिशनल बेसिसवरती आहेत. आणि जर का तुम्हाला फ्युचरमध्ये ट्रेड करायचं असेल, म्हणजेच क्रिप्टोमध्ये ट्रेड करायचं असेल आणि त्यासाठी जर का तुम्हाला एफ-आय रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म पाहिजे असेल, जे की थोडेसे सेफ असतात कंपेअर टू बाकीचे. ओके, त्यामध्ये आपण तुम्ही यू-पी-आय थ्रू पेमेंट ॲड इन करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला इथं जे डिस्क्रिप्शन आहे, ओके, डिस्क्रिप्शनमध्ये हे टेलिग्राम चॅनलचं लिंक आहे. ह्याच्यावरती अपडेट येतील फ्री ऑफ कॉस्ट. ह्याला तुम्ही जॉइन करू शकता. सेकंड थिंग, जर का तुम्हाला Pi42मध्ये जर का अकाउंट काढायचं असेल, तर एफ-आय रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे. जवळपास हे पाई आहे, त्यानंतर शार्क आहे आणि त्यानंतर डेल्टा आहे. तर कुठल्या पण ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का अकाउंट ओपन करायचं असेल, तुम्ही इथून अकाउंट ओपन करू शकता, जे की डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ऑलरेडी लिंक प्रोव्हाईड केला आहे. ठीक आहे. आणि जर का तुम्ही त्याच्यावरती आपलं फ्री ऑफ कॉस्ट अकाउंट ओपन केला, डिपॉझिट केला, तर त्यानंतर तुम्हाला आपला फ्री व्ही-आय-पी ग्रुप भेटून जाईल, ज्यामध्ये ॲनालिसिस असेल, स्टडी असेल किंवा लेवल्स असतील. आणि अपकमिंग डेमध्ये मी प्लॅन करतोय, की जर का त्याच्यामध्ये रेडीमेड ट्रेड जर का देता आली, तर ते पण विचार करतोय. ठीक आहे. बट ते आपल्या अंडर प्लॅनिंगमध्ये आहे. बट आता तर सध्या चालू आहे, त्याच्यामध्ये लेवल्स असतील बाकीच्या, मी जिथे ट्रेड करतो त्या गोष्टी मी त्यामध्ये टाकतोय. जर का तुम्हाला ती फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल, तर तुम्ही तिथून जॉइन करू शकता. तर इथेरियमसाठी आपण बघतोय, इथेरियमसाठी 1800 स्ट्राँगेस्ट सपोर्ट दिसतो आपल्याला. 1800 पासून 1775 हा स्ट्राँग सपोर्ट आहे. आणि इथून जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला किंवा इथं फेक ब्रेकडाऊन दिसलं, तर ह्या ठिकाणापासून किंवा ह्या ठिकाणापासून एक रिव्हर्सल मी विचार करतोय. सपोज हे दोन्ही ठिकाणी जर का त्यानं तोडला, बिकॉज आता हा हायर लो होता, बिकॉज हा हायर लो आहे. आणि जर मार्केट हिला जर का डाऊन साईडला तोडला, तर मग मार्केट थोडासा ट्रेंड चेंज करू शकतो, जे की आपल्याला बिटकॉईनमध्ये दिसतंय. बिटकॉईनमध्ये त्यानं ट्रेंड जो आहे तो चेंज केलेला आहे. ठीक आहे. आता हा लास्ट टाईमला हा रेझिस्टन्स होता. अगेन हा लास्ट टाईमला रेझिस्टन्स होता. मल्टिपल रेझिस्टन्स त्यानं ब्रेकआउट दिला, रिट्रेस केला आणि वर चालला. तर हा एरिया खूप चांगला दिसतो आपल्याला,
जो की हा एरिया येतो जो म्हणजे 1830 पासून 1772. तर ह्या रेंजमध्ये जर आपल्याला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला, तर रिव्हर्सल प्लॅन करता येईल. बट मी प्लॅन करताना जर का मला पोझिशनल करायचा आहे, तर त्याच्यामध्ये 40% पेक्षा जास्त क्वांटिटी मी ह्याच्यामध्ये ॲड नाही करणार. बिकॉज जर का चुकून खालती आला, तर तिथे मला ॲव्हरेजिंग पण करता आलं पाहिजे. ओके. तर त्याचप्रमाणे मी विचार करतोय, पोझिशनल बेसिसवरती विचार करतोय आणि सेकंड एरिया जो की इथे दिसतोय, जो म्हणजे 1650 पासून 1775 तर लांब आहे. बट ह्या ठिकाणी जर का भेटला तरी पण चालतंय. तर हे 2 एरिया जिथे की माझा बायिंग साइड, लाँग साइडचा प्लॅन आहे आणि त्याचं रिझन पण सिंपल आहे, की जर का ह्या महिन्याची क्लोजिंग चांगली यायची असेल, तर त्याला आता जास्त दिवस नाही राहिले. आय थिंक 2 ते 3 दिवस आहेत. जर का 2 ते 3 दिवसामध्ये चांगली बाईंग आपल्याला बघायला भेटली, म्हणजे ही जी प्रिव्हियस रेड कॅन्डल आहे, याच्यावरती जर का ते निघालं, तर चांगल्या प्रकारात नेक्स्ट मोमेंटम पण अपसाईडला जाऊ शकते. तर त्याप्रमाणे मी विचार करतोय आणि जर का ह्या महिन्यात पॉसिबल झालं नाही, तर मग थोडंसं निगेटिव्ह टू साइडवे जाऊ शकते. बट आपण प्लॅन करतोय, आपण ह्या प्लॅनिंगनं प्लॅन करतोय, की ती जी कॅन्डल आहे, ती चांगली ग्रीन बनू शकते. तर त्याच्याप्रमाणे आपण विचार करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर सिंपल ह्या एरिया जर का आला, ओके, ह्या एरियात जर का मला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला, तर मी विचार करणार नुसतं आला म्हणून डायरेक्टली एंट्री केली तर असं नाही चालणार. पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला तुम्हाला 15 मिनिट किंवा 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती, तर आपण तिथं प्लॅन करू शकतो आणि लिक्विडेशन जे राहील ते लिक्विडेशन थोडंसं डाउन साईडला राहील, मोठं लिक्विडेशन राहील. लिव्हरेज मॅक्सिमम 5x टू 8x लिव्हरेज तुम्ही घ्या, त्याच्यापेक्षा जास्त लिव्हरेज घेऊ नका. बिकॉज त्याच्यापेक्षा जास्त लिव्हरेजमध्ये हे जर काम करत बसलं तर तुमचं कॅपिटल शून्य व्हायला वेळ नाही लागणार. तर लिव्हरेज एकदम कमी 5x टू मॅक्सिमम 8x त्याच्यावर नाही जायचं आहे. पोझिशनलसाठी इंटरडेसाठी प्लॅनिंग वेगळं राहतील. ओके. तर ते अपडेट मी आपल्या ग्रुपला द्यायला चालू करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जस्ट अकाउंट ओपन करायचं आहे आपल्या लिंक थ्रू, ज्यामध्ये F5 रजिस्टर प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे तुम्हाला पेमेंट इन UPI थ्रूचा काही प्रॉब्लेम येणार नाही. शार्क एक्सचेंज आहे. त्यानंतर Pi42 आहे आणि डेल्टा क्वेशनमध्ये पण तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. डिपॉझिट करायचं आणि त्यानंतर तुम्ही प्लॅन करू शकता. तर तिथे तुम्हाला इंटरडेचे लेव्हल्स भेटतील. ह्या ठिकाणी आपण जे डिस्कस करतोय ते पोझिशनसाठी डिस्कस करतोय. आता सोलाना बघूया. सोलाना सिंपल आपण डिस्कस करतोय. मल्टिपल आयटम सपोर्ट टेस्ट केला आहे. ह्यावर वेट अँड वॉच आहे. बाईंग प्लॅन करत असेल तर समथिंग 70च्या आसपास 70 ते 68च्या रेंजमध्ये मला लाँग साईडचा प्लॅन करायचा झाला, तर मी तिकडं लाँग साईडचा विचार करू शकतो. तर ओव्हरऑल आपण बघितलं आहे. आता आपण येऊया आपला इंडियन मार्केटमध्ये आपण आय-टी बघत होतो. आय-टीमध्ये आपण डिस्कस केलं होतं, की 29,000च्या वर जर काही सस्टेन राहिला तर चांगल्या प्रकारात इथपर्यंत येऊ शकतं. 31,000 ऑलमोस्ट आपलं टार्गेट आलेलं आहे. जसं आपण प्रेडिक्शन केलं होतं 2-3 दिवसा पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही एकदा जाऊन बघा वाटलंच तर. त्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं, की ह्याच्यावरती जर का निघाला तर कमीत कमी इथपर्यंत जाऊ शकतो आणि इथे त्याला एक स्ट्राँग रेझिस्टन्स आहे, जो की लास्ट टाईमला इथूनच मोठा फॉल आला होता. तर आता काय होऊ शकतंय, आता एक्स्पेक्टेशन आहे, की थोडं जरी वरती गेला तरी ह्या वरती म्हणजे 32,135च्या वर जायचं थोडंसं डेंजर आहे आणि जाईल तो, नाही असं नाही. बट पहिल्यांदा थोडंसं कन्सॉलिडेशन केला, एक पुल डाऊन आला आणि त्यानंतर कन्सॉलिडेशन करून मग असं काहीतरी प्लॅन दिसतोय किंवा वर्स्ट टू वर्स्ट इथून एक डाउन साइडला पुलबॅक आला आणि अगेन एक वरती गेला, तर असं काहीतरी प्लॅन करता येईल. ठीक आहे. तर एक पुल डाऊन नंतरनं एक अपसाईड मोमेंटम किंवा कन्सॉलिडेशन नंतरनं अपसाईड किंवा डाउनसाईड मोमेंटम पॉसिबल आहे. बिफोर पुल डाउन किंवा बिफोर कन्सॉलिडेशन डायरेक्ट वरती जाईल असं मला वाटत नाही आहे आणि जरी गेला तर तो फेक व्हायचे चान्सेस जास्त असतील. 32,000च्या आसपास आहे. 32,000 स्ट्राँगेस्ट नंबर आहे आणि इथं पण त्यांना जवळपास डोजी टाइप ऑफ पॅटर्न बनवला आणि इथं रेझिस्टन्सचं पण आहे. तर इथे एक रेड कॅन्डल किंवा इथं कन्सॉलिडेशन बनायचे चान्सेस जास्त आहेत किंवा एक डाउनसाईडचा डिप यायचे चान्सेस जास्त दिसतात ह्या ठिकाणापासून. तर आय-टी थोडासा साइडवे वाटतोय उद्यासाठी साइडवे किंवा थोडासा बेरिश. ओके. त्यानंतरनं आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं बिफोर थोडंसं डेली टाईम फ्रेमवरती येऊया. तर बँक निफ्टीमध्ये आपण असं डिस्कस केलं होतं, की जसं ही कॅन्डल चांगली बनली, रिव्हर्सल जाऊ शकते आणि इथं स्ट्राँग रेझिस्टन्स आहे इकडनं डाऊन. तर इकडनं वरती केलं, इकडनं डाऊन आलं, तर ह्या दोघांच्या मध्ये लटकतंय. तर इथं पण डोजी बनला, इथं पण डोजी, इथं पण डोजी. आता इव्हेंट आहे. इव्हेंटचा जो निर्णय येईल त्यानंतर हा रिॲक्ट करणार आहे. त्यामुळे इव्हेंट काय येईल मला माहिती नाही आहे आणि त्याचा निकाल काय लागेल ते उद्या मॉर्निंगला समजणार. तर बँक निफ्टीमध्ये आपण जास्त प्रिडिक्शन जास्त करू नाही शकत आहे. बट जेवढं पण आपला टेक्निकल चार्ट दाखवतं त्याप्रमाणे स्ट्राँगेस्ट सेलिंग जो आहे ती 57,700 पासून ते 58,000च्या रेंजमध्ये इथं स्ट्राँग सप्लाय आहे. जर काही चुकून आला तर डाऊन याचे चान्सेस जास्त आहेत. हे लेवल जर का तुम्ही तोडला तर मिनिमम 57,600 पर्यंत पण तो एखाद्या वेळेस जाऊ शकतो. आणि जर का ह्याच्या खाली जर का आला म्हणजे आजचा हाय आणि कालचा लोच्या मध्ये जर का राहिला, तर इथं साइडवे दाखवायचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे जर का मोठा गॅप डाऊन झाला, तर साइडवे किंवा मोठा गॅप अप झाला, तर ह्या ठिकाणी सप्लाय करून डाउन साइडचे यायचे चान्सेस जास्त दिसते. तर हे सगळं रेट कटवरती डिपेंड आहे. त्याच्यामुळं
ह्याच्यावरती आपलं पण डिपेंड आहे. त्याच्यामुळे आता हे 12 नंतर समजणार जास्त करून. तर सेन्सरमध्ये आपण कशाप्रकारे प्लॅन करू शकतो? तर सिंपल. तर जर का मार्केट गॅप डाउन ओपन झाला, ओके, फ्लॅट टू गॅप डाउन जर का ओपन झाला, कारण की एफ-आयचा जो डेटा आहे, तो डेटा काय आला? तो डेटा त्याने काय केलेत, डाउन साइडला शॉर्ट कव्हर केलेत. ओके, जे एफ-आयकडे जास्त स्टॉक शॉर्टिंग पोझिशन होते, ते शॉर्टिंग पोझिशन त्याने डाउन साइडवरनं कव्हर करत चालले. त्याच्यामुळं तिकडनं तुम्हाला हे जंप बघायला भेटले आणि क्लायंट जे असतील, रिटेलर जे असतील, त्यांच्याकडे जास्त सेलिंग म्हणजे जास्त बायिंग पोझिशन पण नाही आहे. तर ह्या कंडिशनला अपसाईड जायचे चान्सेस मार्केटमध्ये जास्त असतील. पण कधी? पण कधी? तर 2 कंडिशन. जर का सपोज डायरेक्टली गॅप अप झाला आणि इथं कुठेतरी आला 78,354 पासून 78,600 ह्याच्यामध्ये निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला, डायरेक्टली गॅप अप आला, तर पहिलं 1 तास वेट करा. बिकॉज उद्याच्याला मंथली एक्सपायरी आहे, साइडवेज होऊ शकतं. मॉर्निंग सेशन जर का मोठा गॅप अप जर का 1% ओके 0.7%चा मोठा गॅप डाउन जर का झाला, तर ह्या कंडिशनला वेट करणार. हे मी तुम्हाला आधी पण डिस्कस केलं होतं. ह्या दिवशी पण आपण डिस्कस केलं होतं. मोठा गॅप अप झाला तर पहिल्या 1 तास तरी काही करू नका. सीन इथं पण बघा, सीन इथं पण बघा. ओके. 10 मध्ये कधीतरी एकदा फिरते, पण 9 वाजता 9 वेळा ते साइडवर जाते. त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा. मोठे गॅप अप किंवा मोठे गॅप डाउन झाले, तर पहिलं 1 हॉवर तर त्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी 100% येतेच ती. त्याच्यामुळे तिथं काम करणं थोडंसं डेंजर राहू शकतं. आता मी याच्यामध्ये काय विचार करतोय, की एफ-आयएसकडं जास्त करून शॉर्टिंग पोझिशन नाही आहे. ओके. ते त्यांचे शॉर्ट कव्हर केलं, त्याच्यामुळे मार्केट अपसाईडला गेलं आणि क्लायंट रिटेलर जे असतील त्यांच्याकडे पण जास्त बायिंग पोझिशन नाही आहे. ते त्यांची बायिंग पोझिशन कमी करत चालतात. तर ह्या कंडिशनला पॉझिटिव्ह मार्केट जायचे चान्सेस जास्त असतील. आता काही ना काहीतरी इन्साइडर न्यूज असेल त्या लोकांना, त्याच्यामुळे तशा गोष्टी होत असतील कदाचित. आता समजा मार्केट गॅप डाउन ओपन झालं. आता इव्हेंट एकदम चांगला आला, तर इव्हेंट यायच्या आधी मार्केटचं रिएक्शन काय आहे? पॉझिटिव्ह. आणि जर का निर्णय पण चांगला आला, पॉझिटिव्ह आला, तर मार्केट त्याला निगेटिव्ह रिएक्ट करू शकतं बिकॉज ऑलरेडी मार्केट प्राईज इन झालं आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजेत. इव्हेंटच्या बाबतीत कशाप्रकारे आपण ट्रेड करू शकतो. जर का मार्केट गॅप डाउन फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप डाउन ओपन झाला, तर जास्तीत जास्त 77,100 हा त्यासाठी स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल. जर का हा पण तुटला, तर मग गॅप फिल यायचा विचार करू शकता. मग रिव्हर्सल प्लॅन करायचा असेल, तर सेम एरिया हा राहील, जो की 76,563 पासून 76,733च्या आसपास जर का मला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला, तर इथं माझ्यासाठी एक रिव्हर्सल बनू शकतो. जर फ्लॅट ओपन झाला किंवा ह्या एरियात जर का कुठं पण आला, तर इथं मी वेट अँड वॉच करणार. आजचा जो लो आहे, आजचा लोच्या आसपास जर का इथं फेक ब्रेकडाउन जर का दिसला, तर मी ह्याच्यामध्ये स्कॅल्पिंगसाठी रिव्हर्सल प्लॅन करू शकतो ॲज पर डेटा. मोठा गॅप अप झाला, लिटल बिट गॅप अप झाला, ह्या ठिकाणी कुठं पण उघडला, तर वेट अँड वॉच. ह्याच्यामध्ये काही करणार नाही आहे. जर का डायरेक्टली फ्लॅट ओपन झालं, वरती चालला, तर ह्या एरियामध्ये माझ्यासाठी सेलिंग प्लॅन राहू शकतं. तर सीन सिंपल आहे. जर ह्या एरियामध्ये आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला, तर डाऊनचा विचार करेन. जर का फ्लॅट ओपन झाला किंवा लिटल गॅप डाऊन, फ्लॅट ओपन झालं कुठं पण, तर वेट अँड वॉच करणार आहे. जर का आजचा जो लो आहे ह्याच्याखाली जर का फेक ब्रेकडाउन झाला, तर स्कॅल्पिंगला रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. आणि जर का डाउन साइडला आला, तर हे जे 3 लेव्हल्स आहेत हे स्ट्राँग सपोर्ट्स आहेत. ह्याच्या आसपास कुठं पण फेक ब्रेकडाउन दिसले, तरी पण रिव्हर्सल प्लॅन करता येईल. किंवा जर का डायरेक्टली मोठा गॅप डाउन जर का झाला, तर हा एरिया माझ्या सेफ राहील, जिथे की मला रिव्हर्सल विचार करू शकतो. ठीक आहे. तर सेम आहे असलं निफ्टीचंच. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.